पुढचं प्रोडक्ट आहे आता हा आपण फिनाईलचा हे बघू. फिनाईलमध्ये फरक बघू. हा आहे, ही आहे सनीची बाटली. ठीक आहे, याचा वास पहा. दुसरं टाक. ते केमिकल सारखा वास येतो. टर्पेंटेल ऑइल सारखा वास आहे. ठीक आहे, याचा वास हे बघा. हा बघा, हा वास सायलेंट आहे. हा सगळा रूमवर पसरतो वास, पण हा वास आल्हाददायक वाटतोय का तुम्हाला? उग्र वाटत. चांगला वाटतोय का? नाही वाटत. मग कसा वाटतोय? उग्र उग्र वाटतोय. हे ना फर्निचरला वगैरे पॉलिश करतात ना, तसा वास वाटतो. टर्पेंटेल ऑइलच बेस आहे ते. म्हणजे हे बाय प्रोडक्ट आहे हा, आणि ह्या बाय प्रोडक्ट मुळे आता जर एवढा वास हे 2 ते 3 सेकंद जर आपण आपल्या नाकाजवळ असला हा वास, डोकं दुखतं, तर आपलं डोकं दुखायला सुरुवात होईल. आणि हे आपण कुणासाठी वापरतो घरात? फिनाईल आपल्या लहान मुलांसाठी वापरतो. मग हे योग्य आहे का वापरणं? का? तर आपण आपल्या लहान मुलाच्या आयुष्याशी खेळत असतो हे वापरतो. आणि एवढा जर स्ट्रॉंग, एवढा जर असा घाणेरडा वास येत असेल तर काय होणार आहे? तुम्ही एक 3 ते 4 सेकंद नाकासमोर धरून बघा काय होतंय. नाही झणझणे आले तर विचार. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की जे हे आहे हे बाय प्रोडक्ट आहे. ह्या बाय प्रोडक्ट मधून जे तयार होणार आहे ते एक वेगळंच केमिकल तयार होत आहे, आणि हे आपण फिनाईल म्हणून वापरतोय. मुळात हे फिनाईल नाहीच आहे. फिनाईल हे आहे कारण ह्यानी कॉन्सन्ट्रेशन जे स्वरूप आहे ह्याचं हे एकदम स्ट्रॉंग आहे. ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सिट्रोनिला आणि लेमन ग्रास. लेमन ग्रासनी मच्छर वगैरे पळवून लावले जातात. सिट्रोनिलानी पण मच्छर, जर्म्स, बॅक्टेरिया पूर्ण पळवून लावले जातात. मग कुठलं वापरताल? नॉर्मल लोकांना जेव्हा हे दोन्ही समोर दाखवताल तुम्ही, त्यावेळी काय होईल? हे बघा आणि हे बघा. वास कोणता आवडतोय? तुमच्या आयुष्याशी तुम्हाला खेळायचं असेल तर हे नक्की वापरा. आणि हे नॉर्मल बनवलेलं आहे ना, ह्याच्यामध्ये असं थोडंसं बनलं जातं, वाईटनेस येतो. 1:7 येतो. 1:7 म्हणजे 1 लिटरमध्ये 7 लिटरचा. कारण जेव्हा ह्याच्याशी गॅस तयार होतो तेव्हा अनेकच उग्र वास तयार व्हायला सुरुवात होते. मग आपण सजेस्ट करायचंय का हे असलं प्रोडक्ट आपण सजेस्ट करू शकतो का? फक्त सनीच्या तुलनेमध्ये आपला एखादा प्रोडक्ट असावा म्हणून हा G37 एकास 7चा जो आहे ना तो त्यासाठी ठेवलेला आहे. पण आपल्याला मुळात तो विकायचा आहे का? आपल्याला विकायचा नाहीये. फक्त कंपॅरिझनला लोकांना माहिती असावं म्हणून आपण तो प्रोडक्ट तिथे ठेवलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त ह्याला दुसरं कुठलंही कारण नाहीये. ठीक आहे, आपण ही बाटली केली तयार. ही बाटली किती ml ची आहे? ही 200 ml ची बाटली. याच्यामध्ये ही एकाच 25 ची बाटली आहे, बरोबर आहे? ग्रेड 2 ची बाटली आहे. ह्याच्यामध्ये किती तयार होतं असं तुम्ही सांगता संजीवनी? किती तयार होतात? किती लिटर तयार होतं ह्याच्यामध्ये? असं 7 लिटर तयार होतं ह्याच्यामध्ये. 100 ml मध्ये 7 लिटर, तर मग 1 लिटर मध्ये किती तयार व्हायला पाहिजे? 1 लिटर ना, 70 लिटर. सॉरी, 200 ml मध्ये 7 लिटर, तर ह्याच्यामध्ये किती बनायला पाहिजे? 1000 लिटर मध्ये, 1000 ml मध्ये किती बनायला पाहिजे? 5 टाइम एक्स्ट्रा, 35 लिटर. पण आपण इथं देताना किती दिलंय? 25 लिटर. मग हे जास्त कसं काय सांगितलं जातं? 7 कसं काय सांगितलं जातं? वास्तविक किती सांगायला पाहिजे? 5 सांगायला पाहिजे. मग 7 का सांगितलं जातं? कारण ही बाटली घेणारा कस्टमर जो आहे तो डायरेक्ट एंड युजर आहे. तो घरात तयार करून वापरतो, तो विकत नाही पुढे. आणि जे मोठं तयार करून विकणारे आहेत ते मोठ्या पद्धतीने घेतात. म्हणजे ते 5 लिटरचा कॅन घेतात, 1 लिटरची बाटली घेतात. 1 लिटर पासून पुढे घेणारे जे आहेत ते विकण्यासाठी घेतात, आणि हे जे आहेत ना हे बाटली घेणारे घरगुतीसाठी घेतले जातात.
म्हणजे ते वापरण्यासाठी घेतात का विकण्यासाठी घेतात? तर वापरण्यासाठी घेतात. त्यामुळं ह्याच्यामध्ये किती वापरण्यासारखं तयार होईल? 200 ml ला 5 लिटर ना. हे विकण्यासारखं तयार झालं. वापरण्यासारखं किती तयार होईल? भरपूर होईल. म्हणजे किती? कमीत कमी 30 ते 35 लिटर तयार होतं. कमीत कमी. वापरण्यासारखं किती तयार होईल? 30 ते 35. म्हणजे दिवसाला काय करायचंय, ह्याचं अर्ध टोपण घ्यायचंय, ह्या टोपणाचं अर्ध टोपण घ्यायचंय, त्या अर्ध्या टोपणामध्ये ह्याच्यामध्ये घ्यायचंय, ते कशामध्ये? भांड्यात किंवा मग मध्ये, आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ती पेस्ट तयार करायची. ते गच्च भरेपर्यंत पाणी भरायचं आहे पेस्ट झाल्यानंतर, आणि शिंपडायचंय. 5 सेकंद थांबायचे, 5-10 सेकंद थांबायचे आणि पुसून घ्यायचं. मग ह्याचा इम्पॅक्ट येईल का? तर 100% इम्पॅक्ट येतो. मग जर हे अर्ध टोपण घेतलं तर अशी किती अर्धी टोपणं ह्यात बसतील? किती अर्धी टोपणं होतील? किती दिवस ही बाटली जाईल? आणि ते 1 लिटरची जी तयार केलेलं आहे ते किती मोठ्या घरासाठी वापरलं जातं? साधारण 1 BHK 500 ते 600 फुटापर्यंत 1 लिटर पुरतं शिंपडायला. दिवसाला अर्ध टोपण 200 ml मधलं किती वापरलं आपण? अर्ध टोपण म्हणजे किती वापरलं? 3 ml वापरलं. 200 ml भागिले 3 ml म्हणजे किती दिवस हे जाऊ शकतं? 200 भागिले 3 8 दिवस जाईल. 66 दिवस जायला. म्हणजे 2 महिने ही बाटली जायला पाहिजे का? जायला पाहिजे. आणि आपल्याकडून घेणारे कस्टमर जे आहेत आता, ते हे 2 महिने घालवतातच. 2 महिन्यानंतर ते आल्यानंतर काय सांगतात? तीच बाटली द्या, दुसरं घेत नाही. त्याचं कारण काय? तर फिनाईल ऐनवेळी तयार केल्यानंतर त्याचे जर्म्स बॅक्टेरियाचे जे इम्पॅक्ट आहे, जो घालवण्याचं प्रमाण आहे, हे खूप जास्ती प्रमाणात होतं. लक्षात आलं? एकाच साथ विकायचंय का आपल्याला? विकायचं नाही. फक्त ऑनलाईनच्या जे काही ऑर्डर्स येतील त्याच्यासाठी आपण ते एकाच साथचं हे करतो. बाकीचं काही आपण विकतोय का? नाही विकत. आता त्याच्या पुढचा जो प्रकार आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेट क्लीनर, समजलं का? किती प्रकारचे कॉन्सन्ट्रेट क्लीनर आहेत आपल्याकडं? 4. कुठलं? एकच 45, एकच 25, एकच 7, एकच 10. एकच 10. त्यातले आपण विकतो कुठले? एकच 45 आणि एकच 25. एवढे 2च विकतो आपण. एकच 10 पण फार कमी विकतो, क्वचित एखाद्या वेळी कधीतरी विकतो. आता त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे हे व्हाईट फिनाईलचा आहे. हे जे कॉन्सन्ट्रेट आहे त्याच्यामध्येच पाणी मिसळलं तर काय होतं? व्हाईट फिनाईल तयार होतं. पण काही लोक अशी म्हणतात की नाही, आम्हाला व्हाईट फिनाईलच पाहिजे. आमच्या घरातले जे आहेत ते आमच्या बायका नीट काम करत नाही आहेत, आणि ते नीट नाही काम केल्यामुळं त्यांना साधं नुसतं फिनाईल दिलं, वापरलं नाही, जाऊ द्या, चला काय हरकत नाहीये, म्हणून ते हे होतं. म्हणून व्हाईट फिनाईलच वापरतात. मग जेव्हा हे व्हाईट फिनाईल वापरलं जातं, ज्या घरांमध्ये व्हाईट फिनाईल वापरलं जातं त्या घरांमध्ये कॉन्सन्ट्रेट यूज केलं जाईल का? नाही यूज केलं जाईल. मग आता ह्या व्हाईट फिनाईल बरोबर लोकांना कसं होतं, एका याच्यामध्ये 2 किंवा 3 असे फीचर्स पाहिजे असतात. मग व्हाईट फिनाईल हे कशापासून ऍक्च्युली आपण बघितलं ते काय? जर्म्स बॅक्टेरिया कशाने घालवले जातात? सिट्रोनिला किंवा लेमन ग्रास. आणि आपण कॉन्सन्ट्रेटला काय फ्लेवर दिलेले असतात? सिट्रोनिला किंवा लेमन ग्रास. ओके. आता लोकांना काय पाहिजे असतं? रोज पाहिजे असतं, लेमन पाहिजे असतं, ते फ्लेवर पाहिजे असतात. पण जर आपण सिट्रोनिला आणि लेमन ग्रास न बनवता रोज बनवलं तर ते फिनाईलचं काम करेल का? मग ते कशाचं काम करेल? सेंटचं काम करेल. मग ते वॉटर बेस्ड सेंट आणि ते फिनाईल एकसारखं राहील का? एकसारखं राहील. मग ते फिनाईल विकण्यात मजा आहे का? किंवा खरं आपण ते काही देतोय का तिथं? पण खूप लोकांना असं वाटतं की ते कलर फिनाईल घेतलं म्हणजे वास येतो आपल्याला आणि सगळे बॅक्टेरिया पण जातात. पण बॅक्टेरिया जायसाठी काही आहे का त्यात? काहीच नाही. मग काय त्यात? फक्त फ्रेशनर म्हणून वापरले जातात. हे रडक्याची डोळे पुसण्याची काम आहेत.
ओके, एखादा म्हटला की नाही मला हे द्या, एखादा फ्रेशनर द्या, तो थोडा महाग आहे तर मला स्वस्त मधला द्या, तर हे फिनाईल घेऊन जा. रोज, लेमन, कुठले कुठले आपल्याकडे जास्मिन आणि रोज, लेमन, ऑरेंज. ऑरेंज एक आहे. ऑरेंज एक आहे. इथं जो मोगरा आहे त्याच्याऐवजी जास्मिन आहे आपल्याकडे. आणि रेग्युलर सिट्रोनिला एक आहे. पण खरं काय वापरायला लागेल? सिट्रोनिलाच वापरायला लागेल. आपण लोकांना काय सजेस्ट करावं लागेल? सिट्रोनिलाच सजेस्ट करावं लागेल. हा, त्यांनी त्याच्यानंतर नाही ऐकलं तर घेऊन जा बाबा, तुझं नशीब तुझ्या बरोबर, आपण किती कुठपर्यंत बघत बसणार आहे. लक्षात आलं का? आता त्यानंतरची, हे लक्षात आलं का फिनाईलचं? ओके, त्यानंतरची पुढची रेंज आहे G5. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे R1, R2, R3, R4, R5, R6, R7 आणि D7 अशी G5 ची रेंज आहे. आणि ह्याला नाव दिलंय की मार्केट प्रोडक्ट्स. म्हणजे काय नक्की काय वाटतंय तुम्हाला? पूर्ण जगामध्ये स्वच्छतेचे प्रोडक्ट सप्लाय करणारी एक कंपनी आहे, त्याचं नाव आहे जॉन्सन डायव्हर्सी. जगामध्ये सप्लाय करते ते आणि खूप मोठ्या प्रमाणावरचा त्यांचा सेल आहे. अब्जावधी रुपयाचा टर्नओव्हर आहे त्यांचा. ओके, आणि खूप मोठे इन्स्टिट्यूशन्स जे आहेत ते त्यांनी टायअप करून ठेवलेले. जसं मागाशी आपला विषय झाला की मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्या काय करतात, तर ते प्रोडक्ट कुठले वापरतात, तर ते प्रोडक्ट हे जॉन्सन डायव्हर्सीचे वापरतात, कारण हे इंटरनॅशनल मार्केटमधले प्रोडक्ट आहेत. ओके, इंटरनॅशनली सगळीकडे त्यांचं डिस्ट्रीब्युशन चांगलं आहे. आता ही खूप वर्षापूर्वीपासूनची ही कंपनी चालत आली. मग त्यांची रेंज जी आहे, आता बरेच असे स्वीपर्स पण असतात, नाही आम्ही R1 वापरतो, आम्ही R4 वापरतो, आम्ही R6 वापरतो, असंच ते सांगत राहतात. आणि ही त्यांचं ब्रँडिंग आहे, म्हणजे R1, R2, R3 हे त्यांचं ब्रँडिंग आहे. आता त्यांचं ब्रँडिंग R1, R2 असं आहे, पण त्याच्या अगोदर त्यांचं नाव पण आहे. म्हणजे R1, फक्त R1 जर असं केलं तर आपण त्यांचं कुठलंही नियमांचं उल्लंघन करत नाहीये. आपण अगोदर नाव देतोय जिओल बाथरूम क्लीनर कम सॅनिटायझर आणि G5R1 असं आपण नाव देतोय. ओके, म्हणजे हे नाव चालतं. मग R1 जसं त्यांचं R1 आहे तसंच आपलं R1 आहे. जसे हे मार्केटच्या कम्पॅरिझन मध्ये लोकांना जे समजेल त्याच्या कॉम्पिटिशनला उतरण्यासाठी हे प्रोडक्ट बनवलेले आहेत. हे 7 प्रोडक्ट जे आहेत, 8 प्रोडक्ट हे कशासाठी बनवलेले आहेत? फक्त मार्केटच्या कॉम्पिटिशनला उतरण्यासाठी. मग मोठ्या मोठ्या ठिकाणी जर तुम्हाला जायचं तर ते विचारतात तुमच्याकडे R3 आहे का, तुमच्याकडे R4 आहे का, R6 आहे का, R5 आहे का. मग त्याच्याप्रमाणे आपल्याला त्यांना द्यावं लागतं. हे कुठल्या सेक्टरला जातं? हे सगळं IT सेक्टर, मोठ्या कंपनीज, हॉटेल्स मोठे, ह्यांचं सगळ्यांशी ह्याच्याशी टाईप. स्टार हॉटेल, हा, बहुतांशी सगळ्यांचं टास्कीच हे आहे, टायअप आहेत. आणि इंटरनॅशनली टायअप असतात, यांच्या ग्लोबल टायअप म्हणतात याला इंडिया लेवल टायअप म्हणतात किंवा वर्ल्ड लेवल टायअप म्हणतात. म्हणजे काय की चला मी तुम्हाला 50% कमी करून देतो, मला भारतातल्या सगळ्या ऑर्डर तुमच्या द्या, असं त्यांनी कंपनीने सांगितलेलं असतं. त्याप्रमाणे मग ताज हॉटेल काय करतं, 50% कमी मध्ये मला मिळतंय ना, तर सगळीकडे माझ्या कंपल्सरी तेच करा, असा तो विषय असतो. मग असे जर किती प्रोडक्ट फक्त एकट्या ताज हॉटेलला लागतात, किती लागत असतील अंदाजे? ताज हॉटेल किती आहेत भारतामध्ये आणि लागतात किती? भरपूर लागणार. तरी फक्त एकट्या ताज हॉटेलला जे ना 160 कोटी रुपयाचं मटेरियल लागतं पूर्ण भारतात. फक्त 160 कोटी रुपयाचं मटेरियल लागतं आणि पूर्ण ह्याच्यामध्ये त्यांना 2 ते 3 हजार कोटीचं मटेरियल पुरत नाही वर्ल्डमध्ये. म्हणजे काय, हे खूप मोठे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, हे मोठे मोठ्या ठिकाणचं हे आहे. आणि एक ताजेच असं नाहीये, असे खूप आहेत. ली मेरिडियन आहे, हयात आहे, ही तर इंटरनॅशनल सगळे चेन्स आहेत. आणि ह्यांच्या हॉटेल्स किती किती आहेत? 500, 700, 1000 हॉटेल्स आहेत त्यांची. आणि हॉटेल्स म्हणजे सगळे लॅविश हॉटेल्स. नुसतं चहा गेला तर 2000 रुपयाला चहा 2000 रुपयाला आहे. हे बाकीची सगळी गोष्टी तुम्ही तिथे जाऊन बसणं म्हणजे तुम्हाला खिशात तुमचे 10,000 असतील तर तुम्ही बसू शकता, नाही तर बसू शकत नाही. म्हणजे काय हे सगळं ते तिथून पैसे कस्टमरकडनं काढतात आणि इकडं
मग तिथं काय असतं तर तिथं क्लिनलीनेसला खूप महत्व असतं. क्लिनलीनेस म्हणजे काय? स्वच्छतेला प्रचंड महत्व असतं. स्वच्छता जर नसेल तर कुठलाच माणूस तिथं फिरकणार नाही हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे स्वच्छतेवर एवढं कॉन्सन्ट्रेशन करतात तिथं. त्यांना प्रोडक्ट पाहिजे असतात का? पाहिजेच असतात, 100% पाहिजे असतात. मग अशा ठिकाणी ह्यांचे मोठे टायप तोडून आपल्याला घुसणं हा एक मोठा प्रकार आहे. ओके, लगेच आपण घुसू नाही शकत तिथं. त्याला आपली चेन तेवढी मोठी व्हावी लागते, त्याला आपल्या जाहिराती तेवढ्या मोठ्या लागतात, सगळ्याच गोष्टी लागतात, त्याला बॅकग्राऊंड तेवढी जोरात लागते, मग तिथं घुसू शकतो. तोपर्यंत आपण घुसू नाही शकत. म्हणून आता आपल्याकडे हॉटेल कमी आहेत आणि बाकीच्या गोष्टी जास्त आहेत. छोट्या हॉटेल्समध्ये बऱ्याच ठिकाणी आपलं जातं, पण मोठ्या हॉटेल्समध्ये स्टार हॉटेलमध्ये क्लिनिंगसाठी प्रोडक्ट आपले जास्त जात नाहीत. याचं कारण काय तर इंटरनॅशनल टायप्स. आपल्याला असं जर एखादा कुठलाही टाईप मिळाला तरी देखील काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत किंवा हे सगळी रेंज आहे, ही सगळी रेंज प्रत्येक ठिकाणी वापरली जाते, प्रत्येक हॉटेलमध्ये वापरली जाते. म्हणजे R1 काय आहे तर बाथरूम क्लीनर कम सॅनिटायझर. फिनाईल काम काय करतं तर जर्म्स बॅक्टेरियाज क्लीनरचं म्हणजे काय काम करतं तर सॅनिटायझिंगचं काम करतं. सॅनिटायझिंग म्हणजे जर्म्स बॅक्टेरियाज क्लिनिंग, त्याला सॅनिटायझिंग म्हणतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या आणि काय त्याच्यामध्ये बाथरूम क्लीनर. आता बाथरूम मध्ये काय काय असतं नक्की? काय काय असतं बाथरूम मध्ये? बाथरूम किंवा संडासमध्ये काय काय असतं? एक तो बाऊल असतो, त्यानंतर काय असतं कडेला टाईल्स बसवलेले असतात आणि काय असतात खाली टाईल्स बसवलेले असतात. ओके, आता बाऊल क्लिनिंग जे आहे ना ह्याच्यासाठी वेगळं मटेरियल असतं, ते टॉयलेट बाऊल क्लीनर असतं. आणि बाथरूम जे आहे त्या टाईल्सवरचं मटेरियल हे घालवायसाठी, डाग घालवायसाठी असतं. आता हे कुठल्या कुठल्या प्रकारचे डाग असतात? खूप प्रकारचे डाग असतात. मग खूप प्रकार म्हणजे कुठले? जे आता साबणाने येणारे डाग आहेत ते असतात. तुमचं हिटर असेल, हिटरचे डाग असतात, किंवा गरम पाणी तुम्ही जास्त केलं तर त्याचे वाफेचं वगैरे त्याचे डाग येतात, किंवा असं गंजाचे काही डाग असतात. ते सगळं काढण्यासाठी बाथरूम क्लीनर कम सॅनिटायझर वापरतात. मग याच्यामध्ये दोन्ही कामं केली जाते, सॅनिटायझिंग पण केलं जातं आणि बाथरूम क्लिनिंग पण केलं जातं. कळलं का R1? ओके, आता R2 हार्ड सरफेस क्लीनर किंवा हार्ड फ्लोअर क्लीनर. हार्ड सरफेस क्लीनर कुठं असतात? हार्ड सरफेस म्हणजे काय? हार्ड म्हणजे काय? जड. ओके, सरफेस म्हणजे काय? जिथं जड सरफेस आहे, जशी शहाबादी फरशी घरात घातली आहे तुम्ही, खरबडीत फरशी घातली आहे, टाईल नाहीये पण फरशी आहे. ओके, आता फरशीच्या वरची घाण काढायची झाली तर तुम्हाला काय करायला लागतं तर थोडंसं स्ट्रॉंग केमिकल वापरावं लागतं. कमी स्ट्रॉंग केमिकल वापरलं तर ते निघल का? तर नाही निघणार, कारण ते आत खड्ड्यात जाऊन बसलेले आहे. मग ते खड्ड्यातलं काढण्यासाठी काय करावं लागेल? हार्ड सरफेस क्लीनर. पण कुठं कुठं वापरलं जातं हार्ड सरफेस क्लीनर? हे आता चेन लिंक ब्लॉक्स टाकलेले असतात. म्हणजे काय पेव्हिंग ब्लॉक असतात का? आता बऱ्याच ठिकाणी टाकलेले आहेत, जसं युनिक मध्ये बाहेर टाकलेले ते ब्लॉक्स आहेत. ते जे ब्लॉक्स आहेत त्याला पेव्हिंग ब्लॉक्स म्हणतात किंवा चेन लिंक ब्लॉक्स म्हणतात. त्याच्यामध्ये घाण जाऊन बसते. आता ती घाण कशाने काढायची? तिथं फक्त सिमेंट आहे, सिमेंटच्या वरची घाण कशी काढायची? टाईल्सला ग्लेझिंग असतं, ह्याला ग्लेझिंग नसतं. हार्ड सरफेसला ग्लेझिंग नसतं, टाईल्सला ग्लेझिंग असतं. ग्लेझिंग उडत नाहीये, ग्लेझिंग उडवलं जातं हार्ड सरफेस जर त्याच्यावर वापरलं तर. ओके, पण जिथं सिमेंट आहे, जिथं सरफेस रफ आहे, असं सरफेस एकसारखा नाहीये, तर तिथं काय वापरलं जातं? हार्ड सरफेस क्लीनर वापरलं जातं. आणि हे एवढं स्ट्रॉंग क्लीनर आहे की कुठल्याही हार्ड सरफेसवरचे सगळेच्या सगळे डाग काढले जातात. ह्यांनी टाईल्सची शाईन जात नाही ना? 100% जाते. नाही, रफ टाईल नाहीच आहे. मी मुळात काय सांगतोय, फरशी नाही. आता हे पार्किंगला वगैरे टाईल टाकतात, हा, ते त्यांनी नाही जात, कारण त्याला ऍक्च्युली देताना ना त्याला हे नसतंच, ग्लेझिंग नसतंच त्याला. नाही, पण त्याला हा यूज होतो का? त्याला हे म्हणजे त्याला खराब होत नाही, ती टाईल खराब नाही होत. फार डाग असतील तर ते निघून जातात. ओके, पण खूपच तुम्ही एकाच ठिकाणी जर सगळं टाकून ठेवलं तर ते अख्खी जाळली जाते. कारण शेवटी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच आहे. कुठलीही गोष्ट अतिरेक, दारू प्यायची आहे तर खूप दारू पिल्यावर अतिरेक येतो, पण थंडी वाजते म्हणून घोटभर पिली तर ते चांगलंच आहे. कारण हे सगळीकडं
इंग्लंडमध्ये पूर्वी दारू म्हणजे रेग्युलरच दारू का पितात? थंडी जास्त आहे तिथे. तिथं लेडीज पण रेग्युलर आहे, ते रेग्युलर दारू पिण्याचं जे प्रमाण आहे सगळ्यांचंच आहे. सिगारेट ओढतात, दारू पितात का? तर तिथं जे आहे ना तिथं थंडी खूप जास्त आहे. नाहीतर तुम्ही थंडीमध्ये हेच होऊ शकत नाही, सस्टेनच होऊ शकत नाही. मायनस मध्ये जर टेम्परेचर असेल, बर्फापेक्षाही खालच्या लेवलचं टेम्परेचर असेल तर तुम्ही सस्टेन कसं होणार? ते शरीर आत तुमचं हे ठेवलंच पाहिजे, म्हणजे शरीराचं तापमान ओरिजिनल मेंटेन ठेवलंच पाहिजे, तर तिथे दारू पिली जाते. पण भारतीयांनी ते वाईट करून काय केलं? अतिरेक केला, म्हणून त्याला वाईट झालं. जेवढी आवश्यकता आहे तेवढी पिली तर दारू चांगलीच आहे. कारण पूर्वी डॉक्टर ब्रँडी यायचे. डॉक्टर ब्रँडी हे औषध म्हणून पिणं आहे, पण लोकांनी आपल्याला अतिरेक करून ते दारू म्हणून चालू केली. ओके, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक खूप वाईट. ह्याच्यामध्ये जर जास्त टाकलं गेलं, एकाच ठिकाणी खूप टाकलं तर ग्लेझिंग उडणार का? 100% उडणार. आणि हे जी प्रपोर्शन कसं आहे, जर डाग कमी असतील तर पाण्यामध्ये मिक्स करून वापरायचं आहे. 1 लिटर पाण्यामध्ये 2-3 टोपण टाकून वापरायचंय. जर डाग खूप जास्त असेल तर मग ते कॉन्सन्ट्रेशन वाढवत न्यायचं. म्हणजे हे सुद्धा पाण्यात मिक्स करून वापरायचं. त्यानंतर आहे R3 सरळ सरळ वरलेले जिओल ग्लास क्लीनर. ग्लास क्लीनर म्हणजे काय? सगळ्या हॉटेल्समध्ये, सगळ्या मोठ्या मोठ्या ठिकाणी ग्लास खूप असतात. ते ग्लास साफ करण्यासाठी काय वापरलं जातं? ग्लास क्लीनर. मग हे कसं वापरायचंय? शॉवरने स्प्रे करायचंय. स्प्रे करून त्याचे डाग येतात खाली. मग कसं वापरणं? तो वायपर ग्लास क्लीनरचा एक साइड स्क्रब करायची, एक साइड वाईप करायची. ओके, त्याला आता एक नवीन हे पण आलंय, वर एक बाटली आली आहे, जिथं स्क्रबिंग होतं तिथूनच लिक्विड सोडलं जातं आणि ते स्पंजनी स्क्रब करायचंय. स्पंजनी स्क्रब केल्यानंतर जर वायपर नसेल तर कशाने साफ करावं लागतं? कागदाने साफ करावं लागतं. तर आणि तरच ग्लास साफ होते. तुम्ही जर फडक्याने साफ करायला लागलं तर ग्लास साफ होत नसते. मग त्यासाठी काय आवश्यकता आहे? स्क्रबर. एक तर स्क्रबर आवश्यकता आहे. स्क्रबर नसेल तर कागद. स्क्रबर आणि वायपर एकाच बाजूला दोन्ही एका ह्याला दिलेलं असतं. त्यानंतर आहे G5R4 फर्निचर क्लीनर. काय आहे फर्निचर क्लीनर? जे लाकडी फर्निचर आहे, भरपूर लोकांच्या घरामध्ये लाकडी फर्निचर असतं, जुन्या वस्तू असतात. मग जुन्या वस्तू काही दिवसानंतर अशा डल होत जातात. मग त्याला जर काही नाविन्यपूर्ण काही आणायचं असेल किंवा त्याला जर असं ग्लेझिंग आणायचं असेल तर हे R4 वापरलं जातं. फर्निचर क्लीनर, फर्निचर क्लीन करून टाकलं जातं. मग कुठलं फर्निचर क्लीन केलं जातं? नुसतं लाकडाचंच केलं जातं का? तर लाकडाचं पण केलं जातं, स्टीलचं पण केलं जातं. मग ह्याच्यामध्ये बेस काय? तर सिलिकॉनचा बेस आहे. याला सिलिकॉनचा बेस आहे. सिलिकॉन हे चमक आणणारं साधन आहे. ओके, R4 कशासाठी वापरलं जातं? फर्निचर क्लीनर. आता स्टेनलेस स्टील क्लीनर आणि R4 बहुतांशी सेम असतं. फर्निचर क्लीनर आणि R4 फक्त त्याच्यामध्ये एक सिंगल फीचरचा फक्त फरक केलेला असतो. ह्याच्यासाठी लाकडाचं ऍडिशनल दिलेलं असतं. स्टीलचं होतं का? होतच त्याच्यामध्ये, आणि लाकडाचं पण होतं R4 मध्ये. आणि D7 मध्ये लाकडाचं काढून टाकलेलं असतं, फक्त स्टीलचं ठेवलेलं असतं. कारण D7 काय आहे? जिओल स्टेनलेस स्टील क्लीनर कम पॉलिशर. स्टेनलेस स्टीलला क्लीन करायचं आणि ते पॉलिश होतं. ठीक आहे, कळलं का तुम्हाला R4? आता R5 जिओल एअर फ्रेशनर. काय हो एअर फ्रेशनर म्हणजे काय? तुम्हाला काय माहिती? तुम्ही काल परवा विचारलं. एअर फ्रेशनर काय विचारलं?